बघते की आता फोन येईल, आता कधी शूटिंग येईल, आणि नंतर अचानक मला कळलं की मी त्या पिक्चरमध्ये नाहीच आहे. हो ग, काय करणार, माझ्या मनात खूप होतं, पण ते नाही झालं. पण काही नाही, अजूनही तू मस्तानी दिसतेस, आपण परत करू. मला नुसतं कसं तरीच व्हायला लागलं, कारण मी बघते की माझ्या बरोबरच्या आर्टिस्ट समोर काम करतायत आणि मी इथे कॅमेऱ्याच्या मागे राहून ह्याचं पेमेंट त्याचं पेमेंट, म्हणजे मी एन्जॉय बिलकुल करत नव्हते. म्हणजे मी एन्जॉय अजिबात केलं नाही. 7-10 पासून अख्खं पेण टीव्ही समोर बसून राहायचं की ते हेमांगी खोपकरची ऍड येणार आहे. बरं, डोळ्याचं पातं लावतं ती ऍड निघून पण जायची, पण सगळेजण बसायचे आणि सगळ्यांनी ती ऍड बघितली. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहे हेमांगी खोपकर राव. नमस्कार. नमस्कार. मला पहिलाच तुला असा प्रश्न करायचा आहे की तू अलीकडच्या काळामध्ये इव्हेंट्समध्ये जास्त दिसते, भेटते, पण पडद्यावर तुलनेत हल्ली तू फार कमी दिसते, असं का? नाही, असं काहीच नाहीये. ॲक्च्युली प्रोजेक्ट्स चालू आहेत. आत्ताच मी एक हिंदी फिल्म करून आले, त्याचं नाव आहे बदतमीज गिल. अच्छा. हां, आणि त्याच्यात चांगले म्हणजे हिंदी फिल्म आहे, आर्टिस्ट चांगले आहेत, मोठं बॅनरचं पिक्चर आहे, भगनानी बॅनरचं पिक्चर आहे. हो, व्हेरी गुड. तर कसं होतं, कधी कधी काही प्रोजेक्ट केले जातात पण ते लोकांपर्यंत पोचत नाहीत. काही म्हणजे रिलीज अशा ठिकाणी होतात की कधी कधी तुम्हाला बघायला मिळत नाही, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. आणि इव्हेंटमध्ये दिसणं म्हणजे मला सगळ्यात पहिले इव्हेंट्सनं जाणं आवडतं. आणि इव्हेंटमध्ये मी ह्याच्यासाठी येते की खूप आपल्या इंडस्ट्रीतले सगळे भेटतात, एक रॅपो राहतो. आणि मी म्हटलं तसं मी इंडस्ट्रीपासून दूर नाही आहे, मी काम करतेच आहे. तर म्हणून मला इव्हेंट्समध्ये मी आवर्जून येते आणि आपण सगळे तिथे नेहमी भेटतोच. मी एन्जॉय करते आणि मला वाटतं की मी या ॲक्टिंग व्यतिरिक्त मी प्रोडक्शनमध्ये पण आहे, तर त्या अनुषंगाने मला वाटतं की या इव्हेंटमध्ये गेल्यावर मी सगळ्यांशी टचमध्ये राहते, म्हणून मी नेहमी तिथे दिसते. म्हणजे मला ते सांगायचं की दिसणं महत्वाचं, मी दिसते. पण ह्या सिनेमामध्ये तू कोणासोबत आहेस? मी वाणी कपूर आणि परेश रावल यांच्या बरोबर आहे. चांगला रोल आहे. सगळं शूटिंग लंडन मध्येच झालेलं आहे. तर पूर्ण पिक्चर झालं, आता फक्त डबिंग वगैरे बाकी आहे, आम्ही करतोय ते. अच्छा, आणखीन काही हिंदी सिनेमा? हां, तर अजून पण मी एक सिनेमा साईन केलेला आहे, मेरी बीवी की शादी. हो. आणि त्याच्यात करीना कपूर आणि सैफ अली खान आहेत आणि करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचा रोल मी करते. तर आता तर साईन झालेलं आहे, आता ते बघूया शूटिंग कधी होतंय ते. म्हणजे तुझं आता एवढ्या वर्षीची जे आपण जर कारकीर्द पाहिली तर मला असतं की चांगल्या पोझिशनला तू आहे. नक्कीच सांगता येईल, कारण कसं आहे, मराठीपासून सुरुवात तर झाली, मध्ये मध्ये मराठी असं असलं तरी सुद्धा हिंदी पिक्चर्स केले, मध्ये बरेचसे केले, हिंदी सिरियल्स केल्या. आता एक दीड म्हणजे आपण काय म्हणू, समजा लॉकडाऊन नंतर थोडं एखाद वर्ष काही काम केलं नाही, मग आता करायचं, तर हिंदी प्रोजेक्ट्स मिळाले, तर मग मी आता तिथून सुरुवात झाली आहे. म्हणजे तुला फरक काय वाटतो आपल्या इंडस्ट्रीत? तू करिअर सुरू केलं, म्हणजे आता नेमकं सांगायचं तर 92 साली तुझा पहिला सिनेमा आला, बरोबर, प्रकाश बेंडेंचा. येस, आपण तू आणि रेशम एकाच सिनेमातून आल्या. हो. तुला आता एवढ्या वर्षामध्ये आपल्या ह्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काय फरक, काय बदल जाणवतो? बदल खूप झालेला आहे की बिघाड झालाय? नाही, म्हणजे असं आपण नाही म्हणणार, पण मला वाटतं सुधारणाच झालेली आहे. काही गोष्टी आहेत म्हणजे, पण त्या सोडल्या तर इम्प्रूव्हमेंटच झालेली आहे. कारण शेवटी कसं आहे, जनरेशन टू जनरेशन पण जशी बदलते तसं ह्या क्षेत्रात पण मला वाटतं खूप बदल झालाय, चांगला बदल झालाय. म्हणजे टेक्निकल बदल झालाय. पूर्वी बघा ना, इव्हन कॅमेरा आपण कसे शूट करायचो, आता कॅमेरामध्ये पण किती हाय लेवलचे कॅमेरे आलेत, मेकअपमध्ये फरक पडलाय, शूटिंगच्या टेक्निकमध्ये फरक पडलेला आहे. बऱ्याच गोष्टी, डिरेक्टर्स, त्यांचे कॉन्सेप्ट्स, इव्हन रायटर्स, खूप फरक पडलेला आहे आणि मजा येते आता सुद्धा. आपण रिलेशनमध्ये थोडंसं म्हणजे कसं होतं ना, तेव्हाचं जे आम्ही शूटिंग करायचो ती जी मजा असायची, मला वाटतं की आता थोडी कमी मजा येते. पण हे माझं मत आहे, कारण कसं होतं की तेव्हा एक रिलेशनला महत्त्व होतं, की आपण जेव्हा एका युनिटमध्ये काम करायचो तेव्हा अरे हे आहेत, हे दादा आहेत, मामा आहेत, ताई आहे, आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायचो, एक घरगुती वातावरण असायचं, सुख दुःख शेअर केली जायची. आता
कसं होतं की व्हॅनिटी व्हॅन्स आल्या, प्रत्येक जणांना सेपरेट व्हॅनिटी दिली जाते, मग आपापल्या गाडीने प्रत्येक जण येतो. तेव्हा शूटिंगच्या लोकेशनवर जायला पण आपण एकत्र गाडीने आम्ही जायचो, ती मजा होती. म्हणजे आमच्या बाजूला कधी कधी मेकअपमन असायचा, हेअरड्रेसर असायची, दुसरे आर्टिस्ट असायचे. आता काय होतं की आता प्रत्येक जणांचे सेपरेट गाड्या असतात, प्रत्येक जणांचे मेकअपमन नंतर हेअरड्रेसर वेगळे असतात. मग ते तेवढ्या पुरतं फक्त सेटवर ऍक्च्युअल जेव्हा शूट व्हायचं असतं तेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा भेटतो, थोड्याशा गप्पा होतात, तेवढंच होतं. मग ते बॉन्डिंग होत नाही असं मला वाटतं. त्यावेळी बॉन्डिंग खूप व्हायचं. म्हणजे आता प्रत्येक जण स्वतंत्र बेट झाले असं तुला म्हणायचंय का? हो, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं काहीच हरकत नाही असं म्हणायला, कारण ती वॉर्मथ येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये. तेव्हा कसं ती रिलेशन खूप वर्ष चालायची. आता आम्ही प्रोजेक्ट करतो, आता मी जे शूटिंग करून दिले हिंदीला, हिंदी आणि मराठीमध्ये पण मला जमीन आसमानाचा फरक दिसला. कारण प्रोडक्शन हाऊस ते पण खूप मोठं होतं, तर तिथे म्हणजे कशाची कमीच नव्हती. म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही फक्त म्हणजे आर्टिस्टला खूप जपायचे ते लोक. कुठलीही गोष्ट बोलायची खोटी की आम्हाला ती हजर असायची. पण तिथे पण असंच, म्हणजे एवढं लंडनमध्ये होतं पण प्रत्येक आर्टिस्टला वेगळी गाडी, वेगळा ड्रायव्हर, मग तुमचं शूटिंग असो नसो गाडी ड्रायव्हर खाली असायचा. आणि शूटिंगला फक्त म्हणजे आम्ही ज्या लोकेशन जेव्हा सीन शूट व्हायचा तेव्हा आम्ही एकत्र असायचो, तेव्हाचे डायलॉग बोलून जे काय आम्ही बोलायचो, मग परत आपापल्या मार्गाला. म्हणजे कुठेही असं रिलेशन डेव्हलप नाही झालं कोणाशी असं. आणि मराठीतला बदल? मराठीत पण आता असंच आहे. म्हणजे म्हणजे बऱ्याच अंशी असं आहे. अजून मराठीत तेवढं झालेलं नाहीये. काही ग्रुप्स आहेत तर ते एकमेकांना धरून आहेत, पण तरी थोड्याफार प्रमाणात असं म्हणू शकतो आपण की थोडं आहे, तसंच आहे म्हणजे आता पण आता मला अजून ह्या थोडासा रिचपणा आलाय. हो, जर प्रत्येकाला व्हॅनिटी असेल, ड्रायव्हर, डेफिनेटली. पण तू ज्या काळात करिअर सुरू केली, जसं तू आता म्हणाली की आम्ही एकाच गाडीतून जायचो, बरोबर, पण त्यावेळेला असंही व्हायचं ना की बरेचसे कलाकार सांगतात, म्हणजे आमच्याकडे पण म्हणालेत की आम्ही ज्याला करिअर सुरू केलं त्यावेळेला 4था हप्ता मानधनाचा फोडायचा. तुझं काय अनुभव आहे? नाही, असं होतं. म्हणजे ही भीती प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रोजेक्ट साईन करताना किंवा काम करताना असायचं. कारण कसं होतं, एकतर माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी पेणहून गावातून आले, 30-35 वर्षापूर्वी पेणहून यायचं म्हणजे मी ऑलरेडी कॉम्प्लेक्समध्ये असायची की बापरे मी पेणमधून आली आहे काय. मला मी बोलायचीच नाही पहिली गोष्ट, संकोच. माझ्या बरोबर वडील असायचे आणि पैशासाठी काम करत नव्हते, पण तरी देखील आपल्याला कामाचा मोबदला हवा असायचा. आणि असं असायचं की भले कमी जास्त पण जो ठरलेला मोबदला आहे आपल्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट साईन करायच्या वेळी किंवा शूटिंग करायच्या वेळी असं असायचं की भाई मिळतील ना पैसे. पण खरं सांगू, मिळाले. म्हणजे असं कधी बुडले असं अशी वेळ आली नाही. एक सिरियल केली होती मी नंतर, म्हणजे करिअर सुरुवात करून सुद्धा 10-15 वर्ष झाल्यानंतर हिंदी सिरियल केली होती, विराट नावाची. ती हिंदी सिरियल मला कशी मिळाली होती तेही मला आठवत नाही. मी शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे काही मिळालेच नाहीत आणि त्याचा काही कॉन्ट्रॅक्ट पण नव्हता, काही नव्हता. म्हणजे ते पैसे आजपर्यंत मिळाले नाहीत. असंही झालंय. म्हणजे 2-4 प्रोजेक्टला झालं की मिळाले नाहीत. पण असं मेजर नाही मी सांगू शकत. आपल्या मराठी लोकांनी दिलेत पैसे. म्हणजे पण काय माहिती, तू जे एक वाक्य बोलली की पूर्वीचे कलाकार कुठे फसायचे माहितीये का, मला कामाचा आनंद पाहिजे. मग तुम्ही असं एकदा म्हणाला मला कामाचा आनंद पाहिजे, तो निर्माता म्हणेल बरंच झालं. नाही, मग ते तर बघा, आपण प्रत्येक निर्मात्यांकडे गेलो ना की पहिली सुरुवात काय करायची, आमचं लो बजेट आहे. पहिलं कुठलाही निर्माता की आपल्याला जरा लो बजेट आहे, इथे ऍडजस्ट करा. गरीब म्हणजे इथूनच सुरुवात व्हायची. मग त्याच्यानंतर मग आता ह्याच्यानंतर आमचे अजून 3 प्रोजेक्ट येणार आहेत, त्याच्यात तुम्हाला रोल आहे. म्हणजे ही सगळी त्याची बॅकग्राऊंड असायची. आणि तुम्ही म्हटलं तसं की कामाला म्हणजे आम्ही सॅटिस्फॅक्शन पाहिजे वगैरे, हे सगळं ना ठीक आहे, हे असतं एका साईडला. पण प्रत्येक जण पैसे कोणाला नको असतात, हवेच आहेत ना. आपण पण म्हणजे काम करतो त्याच्या अगेन्स्ट पैसे पाहिजेत, म्हणजे पैसे पाहिजेच होते. पण असं नाही की म्हणजे आता इतके पैसे मिळाले नाहीत तर मी काम करणार नाही, हा क्रायटेरिया नव्हता. म्हणजे माझं म्हणणं की पैसे मलाही हवे होते, पण बाबा हे काम आहे, मग मला हे पर डे इतकेच मिळाले पाहिजे तर मी काम करीन, हा बाजूला ठेवला होता. पण पैसे मिळाले नाहीत तरी चालेल असं नव्हतं, म्हणजे पैसे पाहिजेच होते. हो, पण म्हणजे तू विराट नावाच्या सिरियल मध्ये काम केले, पण विराट असं काही घडलं नाही? काहीच घडलं नाही. हो, अजिबातच नाही. पण कधी कधी असं म्हणजे आजही होतं ते. पूर्वी तर सर्रास व्हायचं की तू निर्माता दिग्दर्शकाला भेटली, मग तुला रोल सांगितला गेला,
जवळपास तुझं नाव निश्चित झालं आणि हो. नंतर मग तू कुठेतरी वृत्तपत्रामध्ये वाचलं, अरे हा सिनेमा सुरू झाला पण ह्या जागी माझ्याकडे दुसरं नाही. कोणी आलं. असं किती वेळा झालं? असं झालं म्हणजे 2-3 वेळा झालं. एक होता मराठी फिल्म होती हसरी नावाची. ते कदाचित तुम्हाला माहिती पण असेल, फडके डिरेक्टर होते आणि सगळं फायनल झालं. मी त्याच्यात मेन लीड म्हणून माझं फायनल झालं. पैशाची बोलणी झाली, प्रोड्युसरची भेट झाली, त्याच्यानंतर 2 मीटिंग झाल्या, आता शूटिंग होणार आणि मी वाट बघते की आता फोन येईल, आता कधी शूटिंग आहे. आणि नंतर अचानक मला कळलं की मी त्या पिक्चरमध्ये नाहीच आहे. त्याच्यात सुरेखा कुडची, माझ्याऐवजी सुरेखा कुडची आली त्याच्यामध्ये, तिला घेतलं. तर ठीक आहे, तिला घेतलं. त्याच्यामुळे मला अजूनपर्यंत त्याचं उत्तर नाही मिळालं. त्याचं उत्तर तिच्याकडे पण नाहीये, कारण ती माझी चांगली मैत्रीण आहे सुरेखा. तिला विचारलं की कसं करते, म्हणे मलाही माहित नाही की मी त्या पिक्चरमध्ये आणि मी त्या पिक्चरमधून आउट होते. ते का, कशामुळे, काय मला अजूनही कळलेलं नाहीये. पण ते निर्माता दिग्दर्शक त्यानंतर समोर कधीच आले फडके तर मला भेटले, पण असं काही त्याच्यावर त्यांनी काही सांगितलं नाही. त्यामुळे मला त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही की असं का झालंय. आणि दुसरं एक सांगायची आठवण म्हणजे सुहास फडके का, नाव मला आठवत नाहीये. सुहास फडके का, डोंबिवलीला राहायचे म्हणजे, बहुतेक सुहास फडकेच. दुसरी आठवण म्हणजे एक सिरियल, म्हणजे पूर्वी माहिती ना, झी मराठी, अल्फा मराठी होतं आणि त्याचे ते मोठं म्हणजे त्यांचा अवॉर्ड फंक्शन म्हणजे मोठं असायचं, कारण ते एकच चॅनल होतं त्यावेळेला. 26-27 वर्षापूर्वी. करेक्ट. तर त्याचं ते सेकंड अल्फाचं फंक्शन होतं, सेकंड इयर होतं आणि मी गेले होते. जसं मी म्हटलं तसं अवॉर्ड फंक्शनला मी आवर्जून जायचे. मी गेले होते आणि आम्ही लाईनमध्ये बसलो होतो. मी बसले होते, माझ्या बाजूला उबाळे डिरेक्टर, त्यांच्या बाजूला स्मिता तलवलकर आणि राहुरकर, सुहास राहुरकर, असे सगळे बसले होते. प्रोग्राम चाललाय, कॉमेडी चालले, टाळ्या वाजवतोय, हसतोय. मग तो सुहास बरोबर मी काम केलं होतं सिरियलमध्ये, त्यामुळे तो मध्ये मध्ये माझ्याशी बोलत होता. मग असंच मध्ये प्रोग्राममध्ये त्यांनी विचारलं की हिमांगी, ह्या स्मिता ताई ओळखतेस ना? तर म्हटलं हो, ह्यांना कोण नाही ओळखत, ओळखते. म्हटलं नमस्कार, हे संजय सुरकर. म्हटलं नमस्कार. परत त्यांचं काही ना काहीतरी बोलून चालू होतं. मग मला ह्यांनी विचारले की काय का तू काम करतेस ना? म्हटलं हो. काम करणार का सिरियलमध्ये? तर म्हटलं हो करीन. का नाही, त्या विचारतायत, स्मिताताई विचारतायत. तर म्हटलं का? तर म्हणे बाजीराव मस्तानी सिरियल आहे आणि त्यांना मस्तानीसाठी ते तुला विचारतायत. मला हे ऐकल्यावर मला एकदम म्हणजे, कारण बघा काही रोल असे असतात की आपले ड्रीम असतात, तर त्यांनी मस्तानी मला, त्यावेळेला मी ना आउटडोअर करत नव्हते, मुलगा लहान होता, त्याच्यामुळे माझं असं होतं की मी आउटडोअर करणार नाही, फक्त मुंबईतलं शूटिंग करीन. तर मी पहिला प्रश्न विचारला, मी खुश झाले, पण शूटिंग कुठे आहे? तर ते म्हटलं की पुण्यामध्ये आहे. तर मला तिथे अरे बापरे पुण्यामध्ये, तरी पण मी म्हटलं की ओके म्हटलं ठीक आहे, मॅनेज करू, एवढा चांगला रोल आहे म्हणून. तर म्हटलं चालेल ना, हरकत नाही. पण मला डान्स नाही येत, म्हणजे आता तर मस्तानी म्हटल्यावर आपल्याला एकच किती डान्स करायला पाहिजे. तर नाही, ते सगळं ते शिकवतील. मग आमची ओळख झाली. तो प्रोग्राम संपतो ना संपतो, त्यात माझ्या हाताला धरून सगळं ते चॅनलचे हेड, कोणती लेडी होती, मला तिचं नाव नाही आठवत, त्यांना धरून आम्हाला मस्तानी मिळाली म्हणून सगळीकडे त्या प्रोग्राममध्ये त्यांनी फिरवलं. माझा रोल फायनल झाला. मी सुरकरांकडे त्यांनी मला बोलवलं, त्यांनी काही रिहर्सल्स घेतल्या, मग मेजरमेंट झाली कपड्याची स्मिताताईंकडे बोलवून. रसिका ओक तिने, आणि त्यानंतर आता डेट्स. तर डेट्स त्याच्यानंतर कधी तर सांगितलं होतं काहीतरी समथिंग 2 वीक नंतर डेट्स. फोन नाही आला. मी फोन करते तर मग ते रसिकाने मी करीन असं करून, मग काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की नाही मॅडम, ते ना रोल त्या शर्वरी जमेनीस. तर तेव्हाच आता म्हणजे ती डान्सर आहे, ती उत्कृष्ट डान्सर आहे. तर तिला दिला आणि चॅनलनी त्यांना सांगितलं की हिला घ्या म्हणून, असं म्हणजे तेव्हा चॅनलचं इंटरफेरन्स तर असतंच म्हणजे तसं. तर त्यावेळेला तेव्हा मला जाम वाईट वाटलं, पण कारण ती माझं ड्रीम होतं आणि मी काही दिवसासाठी स्वतःला मस्तानी समजायला लागले होते. कारण म्हणजे की अरे बा, सगळी तयारी झाली होती की आता मी मस्तानी, आणि मला म्हणजे अरे वा, माझा ड्रीम रोल मिळाला. मग तो रोल तिने केला, माझा तो रोल मिळाला नाही. पण त्यानंतर सुद्धा 15 वर्षांनी आम्ही अचानक स्मिताताई आणि आम्ही एका पिक्चरला भेटलो, अडगुळं मडगुळं नावाचं पिक्चर. आम्ही दोघींनी विहिणीचा रोल केला होता.
तेव्हा ते म्हटलं हो ग काय करणार, माझ्या मनात खूप होतं पण ते नाही झालं, पण काही नाही, अजूनही तू मस्तानी दिसतेस, आपण परत करू. म्हणजे असं आमचं बोलणं झालं होतं. पण ते चॅनल कडून झालं त्यामुळे तो रोल मला नाही मिळाला, असं झालं. आता तुझ्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आली की त्या तुझा मुलगा लहान होता. हो. म्हणजे तुलनेमध्ये तू बघितलंस तर तू लग्न लवकर केलं. बरोबर. हा करिअरला म्हणजे करिअर तू केलंस बरोबर, पण करिअरला असं वाहून नाही घेतलं. करेक्ट 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 एकदम करेक्ट आहे. मी करिअरला वाहून घेईन, दिवस रात्र काम करीन, आउटडोर्स करीन, पार्ट्या करीन, इव्हेंट्स करीन, मुलं. पण आता आपल्याला असं एकूणच म्हणजे आता 2024-25 असा ट्रेंड दिसतोय काय माहिती ना, एकतर लग्न करायचं नाही, हो, लग्न केलं तर नवरा सोडणे स्पर्धा आहे, दिवस करेक्ट म्हणजे नवरा सोडणे स्पर्धा, बरोबर, किंवा नवरा असला तरी मूल नको. आता हे काय आहे हा ट्रेंड, म्हणजे हा एकूणच समाजामध्ये दिसतोय, नुसतंच आपल्या क्षेत्रात दिसतं असं नाही, त्यामुळे आता मग हे काय, हे असं का व्हायला लागलं? तुम्ही म्हणता ते बरोबर. पहिले ना ह्या क्षेत्रात जास्त डिवोर्स व्हायचे, म्हणजे किंवा लग्नच व्हायचे नाहीत इनफॅक्ट आपल्या क्षेत्रामध्ये, उशिरा व्हायची, खूप उशिरा व्हायची. आता सगळीकडे लग्न करतात, म्हणून मग म्हटलं लग्न करणं इझी आहे, लग्न टिकवणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे. डिव्होर्सचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. मला वाटतं की ह्याचं कारण म्हणजे एकतर मला असं वाटतं की हे जे मोर एक्सपोजर टू वेस्टर्न कल्चर आणि वेस्टर्न लाईफस्टाईल हे असू शकतं एक कारण. नंतर लॅक ऑफ कम्युनिकेशन, पुअर कम्युनिकेशन. त्याच्यानंतर मग दुसरं फायनान्शियल इंडिव्हिज्युअलिटी. दोघंही फायनान्शियल स्ट्रॉंग असतात, तर ती इंडिव्हिज्युअलिटी आलेली आहे. त्यामुळे त्यांना त्याची काही म्हणजे ठीक आहे डिव्होर्स, ओके डिव्होर्स असं, म्हणजे त्यांना त्याच्यात काही राहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मला अजून वाटतं की ही जी न्यूक्लिअर फॅमिली, आता ही कॉन्सेप्ट सगळीकडे आलेली आहे. पहिले जॉईंट फॅमिली असायची, तर ते जॉईंट फॅमिली म्हणजे न्यूली मॅरिड कपलला सपोर्ट होता जॉईंट फॅमिलीचा. आता तो राहिलेला नाही. आपापले सगळे म्हणजे याच्यात न्यूक्लिअर फॅमिलीमुळे त्यांचा हा सपोर्ट गेलेला आहे. त्यामुळे त्यांना कळतच नाही आपण काय करतोय काय नाही. त्यामुळे ही बरीचशी कारणं मला असं वाटतं ही आहेत की ज्याच्यामुळे आजकाल त्यांना डिव्होर्स इझी झालेला आहे. म्हणजे की ठीक आहे आता डिव्होर्स घ्यायचा आहे आम्हाला, आणि ते डिव्होर्स घेतात. अरे पण आई बापांची काही स्वप्न असतात, पण आता कष्टाने पैसा केलेला असतो, त्या पैशातून तुमचं लग्न केलेलं आहे, मग प्रश्नच नाही. पण मी तुम्हाला म्हणत असं ना की ते वेस्टर्न कल्चरचा इम्पॅक्ट एवढा झालेला आहे. तर आणि जे आपले ट्रेडिशनल नोशन्स ऑफ हे म्हणजे काय म्हणतात सॅक्रिफाईस इन मॅरेज, हे राहिलेलंच नाहीये, ऍडजस्टमेंट राहिलेली नाहीये, मतलब लॅक ऑफ कमिटमेंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, आणि त्यामुळे आताची जनरेशन आहे त्यांना डिव्होर्स हा कॉन्सेप्ट आणि समाजाने ना ऍक्सेप्टेबिलिटी आलेली आहे. म्हणजे लोकांना डिव्होर्स म्हटलं अच्छा डिव्होर्स झाला का, इतकीच रिॲक्शन असते. पूर्वी आपल्याकडे लग्न तुटलं किंवा लग्न तुटलं, एंगेजमेंट होऊन लग्न तुटलं तरी मोठी गोष्ट होती, बाहेर पडत नव्हते. आणि आता अच्छा डिव्होर्स झाला का त्याचा, असंच चर्चा, अच्छा त्याचा डिव्होर्स झाला, इतकं कुलली आणि इझिली घेतात. म्हणजे ऍक्सेप्टन्स आलेला आहे. यामुळे सोशल नॉर्म्स चेंज झालेले आहेत पूर्ण आपल्या इथले. आता पण हे तर जाणार कुठे? मला वाटतं की पुढे तर मला वाटतं की लग्न ही कॉन्सेप्ट पण राहील की नाही माहिती नाही, मला असं वाटतं. अरे बरं, आणि मूल न होणं, अरे बापरे, ते पण आता हे नवीन. हो, हे तुम्ही अगदी बरोबर बोला. कारण माझ्या समोर असे कितीतरी उदाहरण आहेत, म्हणजे माझ्याच ओळखीचे कितीतरी असे कपल आहेत ज्यांची मुलं आहेत, वेल एज्युकेटेड, चांगली करिअरवाली, चांगल्या फॅमिलीतली, पण नाही आम्हाला मूल नको. असे कितीतरी फॅमिलीज मूल नको. म्हणजे मूल का नको त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे, पण मूल नको. म्हणजे मूल नको हे का, मला वाटतं की ना की त्यांना फ्रीडम पाहिजे, म्हणजे डिझायर ऑफ फ्रीडम हे त्यांना आहे. नंतर मग आता हे मूल आत्ताच्या ह्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये म्हणजे त्याच्यावर जो खर्च होतो तो कसा करायचा. नंतर मग त्या पहिली जनरेशन आणि आत्ताची जनरेशन यांची ना ॲबिलिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, सेल्फ काय सांगू तुम्हाला आता, मेंटल इश्यूज आहेत, सेल्फ अवेअरनेस ऑफ मेंटल इश्यूज, ह्याची जी ॲबिलिटी होती ती पहिल्या जनरेशनची आणि आत्ताच्या जनरेशनची डिफरंट आहे.
आणि त्यामुळे त्यांना आताच्या जनरेशनला काय वाटतं की कदाचित हे त्यांना स्वतःचीच काळजी घेता येत नाही, त्यांना सेल्फ केअर करता येत नाही, तर त्यांना वाटतं की दुसऱ्या ह्युमन बिंगची आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी केअर कशी घेणार, हा थॉट आहे, हाच त्यांना मूल नको ह्याच्याकडे घेऊन जातो. म्हणजे मला वाटतं की त्यांना आणि म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःचं सेल्फ फ्रीडम, त्यांची स्वतःची ॲम्बिशन, करिअर ह्याच्याकडे जास्त फोकस असतो त्यांचा, आणि तो त्याच्यामुळे त्यांना मूल नको असतं. हो, पण कसं माहिती आहे ना, अजून एक तू बघशील म्हणजे आता ह्या पिढीला लक्षात येईलच पुढे पुढे, एकदा तू 40शी ओलांडली हो की हे जे एकटं पण येतं ना, ते एकटं पण खातो. मग तेव्हा म्हणजे 50शी मध्ये तर असं वाटतं की अरे मला मूल असतं तर बरं झालं असतं. बरोबर बरोबर. मग हे आहे ना कधी कळणार की हे बघ कसं माहिती ना, एका पिढीला असं वाटतं जे आई बाबा असं त्यांना असं वाटतं आपण आजी आजोबा व्हावं, बरोबर, नातवांबरोबर खेळावं, बरोबर आहे. आणि जे आपण माणूस ज्याला 50शी पार करतो व्यक्ती, तर त्याला असं वाटतं की मी आज माझी जोडीदार असती तर तिने माझं सगळीच काळजी केली असती, केअर केली असती. मग हा एक गुंता निर्माण होणार आहे. होणार आहे. पण मला असं वाटतं ना, आपल्या एज्युकेशनमध्ये पण खूप फरक झालाय म्हणून कदाचित ते, कारण हे जे पूर्वी होतं ना की मुंज केली जायची, मग गृहस्थाश्रम, मग म्हातारपणी वानप्रस्थाश्रम, तर म्हणजे ते तुम्हाला ते करावं लागायचं ना त्यावेळेला. तर आता त्यांना हे कॉन्सेप्ट माहितीच नाहीये ना, म्हणजे त्यांना हे माहितीच नाहीये की आता आपल्याला लग्न करायचं, मग ती जबाबदारी घ्यायची, मग मुलं असतात, मग मुलांची जबाबदारी घ्यायची, मग ती मुलांना मोठं करायचं. आपल्या समोर हे गोल होते असायचे. आता त्यांना हे ट्रेडिशनल हे थॉट्स नाहीच आहेत त्यांच्या माइंडमध्ये, त्यांना हे शिकवलंच जात नाही. ते वेस्टर्न कल्चर शिकवलं जातं, CBSE, ICSE, IB याच्यामध्ये हे कुठे काही शिकवलं जातं, कल्चर नाहीच आहे. त्यामुळे ते त्या ह्यानेच जातात, त्यांना पुढचं माहित नाही. आता तिथे पाश्चात्य देशामध्ये तुम्ही म्हणता तसं म्हातारपणाची चिंता त्यांना नसते, त्यांचं गव्हर्नमेंट त्यांची केअर करतं. आपल्याकडे ते नाहीये. पण आपली मुलं तिथपर्यंत पोहोचतच नाहीयेत. आपली मुलं फक्त तेवढंच घेतलं त्यांनी की अच्छा हा ठीक आहे, आपल्याला आपलं एन्जॉय करायचंय, आज एन्जॉय करायचंय, पुढे जर तुम्ही म्हणतात हा थॉट त्यांना पुढे नंतर त्यांना कळेल मे बी. कारण काय माहितीये, आई होण्यातला आनंद, मूल वाढवण्यातला आनंद तो त्या बापाला पण असतो आणि स्त्रीला पण असतो. पण तो त्यांना नाही माहिती ना. मी तुम्हाला ती भूमिका त्यांना नकोय, ती भूमिकाच नकोय त्यांना, रिस्पॉन्सिबिलिटी नको, ती भूमिका नकोय त्यांना सेल्फ एन्जॉयमेंट हवे फक्त. बरोबर. इथे अशी तू आईची भूमिका प्रत्यक्षात अनुभवली, तशी तू चित्रपट निर्मितीची पण भूमिका अनुभवली. काय करू नये कसं करू. पण निर्माती होणं चांगलं, म्हणजे निर्माती म्हणून इतर कलाकारांना पैसे देणं सोपं, स्वतः कलाकार म्हणून निर्मात्यांकडनं पैसे घेण्याचं. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तसं. कसं झालं, थोडं बॅकग्राऊंड बरं होतं म्हणून नवऱ्याने म्हटलं की अरे काय तू कर ना, प्रोड्यूस कर म्हणून. तर सगळं सपोर्ट होता. तर मी म्हटलं चला आपण प्रोड्यूस करूया म्हणून हेमांगी फिल्म्स नावाची कंपनी करून पहिलं पिक्चर केलं, काय करू ना कसं करू. पिक्चर केलं तर मी प्रोड्यूस करते म्हटल्यावर म्हटलं नाही आपली जबाबदारी आहे, लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यात रोल केला नाही. बाकीचे आर्टिस्ट मी रोज जायचे, सगळ्यांचं अरे ह्यांचं जेवणाचं काय, ह्याचं पेमेंट, या कॅमेरावाल्यांचं, असं सगळं चालायचं. 7, 8, 10 दिवस गेल्यावर शूटिंगचे मला नुसतं कसं तरीच व्हायला लागलं, कारण मी बघते की माझ्या बरोबरच्या आर्टिस्ट समोर काम करतायत आणि मी इथे कॅमेऱ्याच्या मागे राहून ह्याचं पेमेंट त्याचं पेमेंट, म्हणजे मी एन्जॉय बिलकुल करत नव्हते. म्हणजे मी एन्जॉय अजिबात केलं नाही. म्हणजे एक आर्टिस्ट असतो ना, तर त्याची जी घालमेल कशी होईल जर काम न केलं, तशी माझी घालमेल झाली. त्यामुळे म्हणजे बिलकुल मी प्रोडक्शन एन्जॉय नाही केलं. कदाचित मी त्याच्यात काम करत असते ना, मी रोल करत असते तर कदाचित मी एन्जॉय केलं असतं. स्टारकास्ट चांगली होती, स्टारकास्ट चांगली होती, पण माझ्यासाठी भरत जाधव, हो, दीपाली सय्यद, भरत जाधव, पुष्कर क्षोत्री आणि आदिती सारंगधर आणि विजय चव्हाणे, सगळे म्हणजे खूप चांगली स्टारकास्ट होती. पण त्यासाठी त्या कथानकामध्ये माझ्यासाठी रोल नव्हता. स्वतः निर्माती आणि एक्झॅक्टली. मग मी दुसरं कथानक घ्यायला हवं होतं आणि मी माझ्यासाठी रोल घेऊन ते प्रोडक्शन करायला हवं होतं. पण नंतरची निर्मिती, नंतर मग मी सिरियल्स केल्या, म्हणजे 2, एक बेवा आणि अग्नी परीक्षा आणि अग्नि साक्षी, अशा 3 सिरियल्स. त्याच्यामध्ये होती तू? नाही, त्याच्या एका सिरियलमध्ये होते, एकामध्ये होते, अग्नि परीक्षामध्ये होते, बाकी 2 सिरियलमध्ये नव्हते. पण म्हणून मी म्हटलं पहिले मी केलं, पण मग मी तेवढं प्रोडक्शन तेवढं एन्जॉय नाही केलं. आणि सिरियलची निर्मिती ते सिरियलमध्ये पण मी म्हणजे मग मी जेव्हा काम केलं ना माझ्या सिरियलमध्ये, तेव्हा मी मग त्याच्यात सगळे म्हणजे अगदी गोगा कपूर पासून, विक्रम गोखले पासून, रणजित पासून सगळे आर्टिस्ट होते त्या सिरियलमध्ये, आणि त्याच्यात मी माझ्यासाठी मेन भूमिका घेतली होती. तर त्यामुळे ते मी एन्जॉय केलं. पण तरी देखील मला विचाराल ना, तर मी जास्त एन्जॉय ऍक्टिंग करून करते. एकदा चेहऱ्याला पावडर लावली, हो अगदी नक्की. तो म्हणजे
ती नशा ती नशा 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 ती नशा जात नाही. म्हणजे किती म्हटलं ना की नको बरं आता ना, आता जाऊ दे, आता बस करते काम, आता आपण असं करू. मला माझ्यासमोर दुसरे बरेच काही काही गोष्टी आहेत करण्यासारख्या, तर आपण त्याच्यात पण नाही. म्हणजे हे 2 दिवसाचं ते भूत असतं. नाही नाही आपल्याला काम करायचं. हा, आरशासमोर आला आणि पडद्यावर आपलेच मित्र मैत्रिणी ना बघितलं ना की म्हटलं नाही यार आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे असं होतं ते. मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टचं असंच होत असेल. थोडं तुला अनेक नामवंतांबरोबर काम करण्याचा योग आला. हो, विक्रम गोखले असतील वगैरे, कसे अनुभव आहेत? खूप चांगला आहे विक्रम. आठवणी विक्रम गोखलेंबरोबर तर मी फर्स्ट फिल्म केली. माझ्या वडिलांचा रोल त्यांनी केला होता. बरोबर. तर आम्हाला खूप सांभाळून घ्यायचे. प्रकाश भेंडेंचं पिक्चर होतं. आम्ही 4 जण नवीन होतो त्याच्यात, 2 हिरोईन 2 हिरो. आणि आम्हाला चौघांनाही असं होतं की आम्ही कोणाशी जास्त बोलायचं नाही. म्हणजे का माहित नाही, पण त्यांना असं वाटत असेल की कदाचित नवीन आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल वगैरे, त्यामुळे आम्हाला सेटवर जास्त बोलून द्यायचे नाही. पण मीना नाईक आणि विक्रम गोखले, माझ्या आई वडिलांचा रोल केला होता, ते मग आम्हाला थोडेसे म्हणजे बोलून जोक करून मला नेहमी म्हणायचे विक्रम गोखले की पेंटच्या सुबक मूर्ती, पेंटच्या गणपती मला नेहमी, मी आले सेटवर की पेंटच्या सुबक मूर्ती म्हणून नेहमी हे करायचे. मग ते थोडा मूड लाईट करायचे. मग एकदा त्यांची आठवण म्हणजे एकदा असं झालं की आमचं शूटिंग चालू होतं आणि तो पिक्चर करता करता मी एमकॉम पण करत होते. तर एमकॉमचं फायनल एक्झाम होती माझी. तर मी प्रकाशजीनं म्हटलं की माझी एक्झाम येते, हे डेट्स. तुला छे 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 कसं काय नाही, हे ते आपलं शूटिंग आहे, शूटिंग असतं ते असं नसतं करायचं, आता शूटिंग करायचं, ते एक्झाम वगैरे. आता मला खूप असेल की मी तेवढ्यासाठी माझं वर्ष फुकट जाईल ना, म्हणजे असं. म्हणून मी अगदी तर काय करू, म्हणजे विक्रम गोखलेंनी डेट्स दिल्या, ते केल्या. तर बोलता बोलता मी विक्रमजींना म्हटलं की बघा ना, आता अशी एक्झाम होती. काय सांगता, तुझी एक्झाम आहे, ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, मी डेट्स कॅन्सल करतो. मग त्यांनी डेट्स कॅन्सल केल्या. ते कॅन्सल केल्यामुळे शूटिंग अल्टिमेटली नव्हतं आणि मी परीक्षेला जाऊ शकले. मी परीक्षा दिली, मी एमकॉम झाले. म्हणजे म्हणजे हे अगदी अगदी म्हणजे हे त्यांनी माझ्या लक्षात राहिलेली ही गोष्ट आहे. म्हणजे अगदी. आणि सारे सज्जन करताना मी विजय कदम बरोबर माझा रोल होता. तेव्हा सुद्धा मी, कारण माझा पहिला पिक्चर आपण यांना पाहिलं का, आपण यांना पाहिलं का पिक्चर, पण म्हणजे फक्त एकच पिक्चर करणार, मी पिक्चर करणार नाही वगैरे असं, अशा ह्यानीच तो एक पिक्चर केलेला. मग तो करते जवळजवळ संपला आणि इमिजिएट मला ही ऑफर आली. आणि तेव्हा मला खूप आनंद झाला की अरे मला ऑफर आली, म्हणजे की मला विचारलं गेलं पिक्चरसाठी. तर मी पिक्चर केला सारे सज्जन. तर लक्ष्मीकांत सुद्धा, आपले प्रशांत दामले, प्रिया होती, त्याच्यानंतर अरुण कर्नाटकेनेच डिरेक्ट केलं होतं पिक्चर, ते मी आणि विजय कदम. तर तो पण खूप अनुभव चांगला होता. म्हणजे ॲज गुड ॲज माझ्यासाठी तो सुद्धा पहिलाच पिक्चर होता, कारण त्याच्यात हे सगळे मोठे कलाकार होते. म्हणजे आणि सगळे अनुभव वेगवेगळे होते. माझं आणि विजय कदमचं गाणं होतं, म्हणजे डान्स होता त्याच्यामध्ये. आणि माझं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की बॅकग्राऊंड गावातून आल्यामुळे कोणासमोर एक हात वर करून कधी आयुष्यात डान्स केलेला नाही. मग ते भेंड्यांच्या पिक्चरमध्ये थोडेसे भीड चेपली गेलेली होती. मग यांच्यावर पिक्चर केला आणि मला चांगला अनुभव आला. आणि तिथे सुद्धा कुठेही मी सगळ्यांनी खूप चांगलं वागवलं. अरे ही त्यांच्यात मी लहान होते त्यावेळेला, तेही लहान आहे असं करून मला सांभाळून कसं वातावरण हलकं ठेवायचं, सेटवर गंमत करायचा, पत्ते खेळायचं. म्हणजे आम्ही, कारण त्यांना पत्त्याचं पण हे होतं. आणि रिलेशन चांगली झाली होती. मी त्यांना मुलगी झाली पण मग त्यांच्या घरी जाणं, त्याच्यात त्यांना बोलवलं होतं आम्हाला. म्हणजे अशी खूप चांगली रिलेशन्स होती त्यांच्याशी. आणि मस्त माणूस होता विजय कदम पण एकदम. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे की त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा ही नवीन मुलगी आहे. मग त्यांनी मला सांगितलं असं नाही, असं करायचं, डान्स कसं, म्हणजे डान्सच्या स्टेप्स होत्या, मी घाबरले होते, तर त्यांनी सांभाळून घेतलं होतं मला. पण त्यानंतर पण तुला मोठ्या लोकांसोबत काम करण्याचे आहेत ना, तू केलं ना. मी एप्रिल फुल पिक्चर केला प्रदीप बेर्डेकरचा. त्याच्यामध्ये पण आपला कोण होतं बरं, लक्षात नाही येते मला आता अजिबात. नंतर हा पिक्चर केला, माझा चकुला केला, महेश कोठारेंबरोबर माझा चकुला केला ना. माझ्या चकुलाचं असं झालं की महेशजींनी साईन केलं, त्यांच्याबरोबर मी, त्यांच्या ऑपोजिट रोल होता, मी त्यांची हिरोईन होते. आणि तिथे ट्रॅजेडी अशी झाली की आम्ही जस्ट थोडं शूटिंग केलं आणि मग बाकीचं शूटिंग कोल्हापूरला.
तर कोल्हापूरला त्यांनी ते शूटिंग ठेवायचे आणि मी आजारी पडायचे. म्हणजे काय तरी तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं, तर मला काहीतरी युरिन इन्फेक्शन किंवा काहीतरी होतं आणि सिव्हिअर झालं होतं. तर ते इतकं की म्हणजे 3-4 पर्यंत ताप यायचा, मला हॉस्पिटलाइज करावं लागायचं. आणि त्यांनी तरी त्याच्यासाठी 2-3 वेळा शूटिंग त्यांचं कॅन्सल झालं. म्हणजे ते शूटिंग मला आता तू बरी आहेस ना, हो हो आम्ही आता बरी आहे, मग आता ठेवू, ओके ठेवा वगैरे. मग ते शेड्यूल लावायचे. आता कोल्हापूरला आपण बसने जायचो तेव्हा, तर रात्रीची संध्याकाळची बस, संध्याकाळी 7ला मला परत ताप, असं 3 वेळा झालं. म्हणजे मला सुद्धा ते लाज वाटली. आणि ताप म्हणजे नुसता ताप येऊन सुद्धा आपण शूटिंग करतो, पण ती सिच्युएशन म्हणजे ॲडमिटच करावं लागायचं मला असं. तर मग शेवटी आता काय करायचं, मग त्यांचं माझं गाणं होतं, हे होतं, मग सगळं त्यांनी थोडं कमी केलं, काही इलाज नव्हता त्यासाठी. शूटिंग आम्ही केलं, नंतर मी बरे झाले, आम्ही शूटिंग केलं, पण रोल जो होता तो रोल झाला नाही. तरी देखील तो पिक्चर एक तसा म्हणजे खूप गाजला पिक्चर, तो अजूनही लागतो. आदिनाथ लहान छोटा होता त्याच्यामुळे. आणि त्यांचा मोठेपणा की त्यांनी एवढं होऊन सुद्धा तसं काही म्हणजे असं काही पिक्चर मधून काढलं नाही मला, किंवा आपण शूटिंग कम्प्लीट केलं सगळं, हा त्यांचा मोठेपणा आहे. मी त्यांना हे पण म्हटलं की तुमचं काही नुकसान असेल तर आपण काही, तर म्हणजे नाही, मग तेही सुद्धा त्यांनी काही केलं नाही. तर तो पिक्चर झाला, पण तरी देखील मला ती खंत राहिली की अजून काहीतरी चांगलं त्याच्यात झालं असतं, म्हणजे त्या पिक्चर मिळाली असती, तर ती नाही झाली. पण ठीक आहे, जे वरच्याच्या मनात असतं तेच होतं, म्हणजे जे आपण लिहून आलेलो असतो तेच होतं. म्हणजे याच्यावर तुझा विश्वास आहे? म्हणजे माझा आहे. आणि तू नाटक केलंस ते रमेश भाटकर? ते नाटक, कारण मला नाटक न करायचंच होतं, कारण माझी सुरुवात नाटकाने झाली होती, म्हणजे गावातल्या नाटकाने. म्हणजे स्थानिक गणपती गणेशोत्सवामध्ये याच्यामध्ये ती नाटकं. तर नाटकाबद्दल एक खूप होता. पण मला प्रभाकर पणशीकरांनी सगळ्यात पहिले, मी 12वीत असताना नाटकासाठी विचारलं होतं. रायगडाला जेव्हा जाग येते आम्ही करतोय, आणि काशीनाथ घाणेकर तेव्हा त्यांच्या ऑपोजिट. पण तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की ह्या लाईनमध्ये यायचं म्हणजे मग ते सगळ्यांचे विचार घेणार, हे घेणार. मी 12वीत होते तेव्हा. तर मग ते म्हणजे आई बाबा थोडे घाबरले. मग आपण त्यांना सांगितलं नाही, तिचं शिक्षण पुरं व्हायचंय वगैरे वगैरे, म्हणून आम्ही काय ते नाही सांगितलं. तर ती जी नाटकाची जी भूक होती ना ती तशीच राहिली. मग कमर्शियल नाटक केलंच नाही, कारण डायरेक्ट आले मी, पिक्चरमध्ये आले, सिरियलमध्ये आले, तर नाटकाकडे वळलेच नाही. तर मला खूप करायचं होतं. तर त्याचा योग आत्ता आला, म्हणजे करण्याचा, एक 4 वर्षापूर्वी. तर अपराध मिस केला आणि रमेश भाटकरांबरोबर, आणि एवढा आनंद मिळाला, मी तुम्हाला सांगू, ते नाटक करताना खूप आनंद. म्हणजे भाटकरांसारखे मोठे आर्टिस्ट माझ्या बरोबर, म्हणजे रंगभूमीवरचा कसलेला कलाकार. अगदी. नंतर त्यातला रोल अतिशय तगडा, खूप सुंदर रोल. म्हणजे मला करायला, म्हणजे मिळाला तो पण मोठा रोल, चांगला रोल, करायला मजा आली. आणि एवढं मोठं म्हणजे आर्टिस्ट बरोबर काम करायचं, त्यांनी खूप मस्त, त्यांनी सांभाळून घेतलं मला. त्यांनी स्टेजवरच्या कामाची, काम तर मी केलेलं होतं भरपूर तोपर्यंत, आता एवढे वर्ष झाली होती, पण स्टेजवर सुद्धा एक वेगळी पद्धत असते कामाची, त्यातले बारकावे मला सांगितले, ते त्यांच्याकडून मला मिळाले. आणि खूप, आणि ते नाटक करता करताच मग त्यांची तब्येत बिघडली, खूप हे म्हणजे बघता बघता सगळं झालं, खूप वाईट वाटलं तेव्हा. पण त्यांनी किमो घेऊन सुद्धा आम्ही 4-5 प्रयोग नंतर केले. त्याच्यानंतर आम्ही 5 गुजरातला जाऊन प्रयोग केला त्याच्यानंतर. आणि त्यांचं असं होतं की नाही, शेवटपर्यंत माझं आता हे शेवटचं नाटक आहे, तर हे नाटक करायचं, हेमांगी मी बरा होणार, आपण हे नाटक करायचं, मी ह्याच्यात पैसे घालीन, इतकी त्यांची त्याच्यात हे होती, म्हणजे त्या अगदी अगदी. आणि हिप्पी फुरे सिनेमाचं तुझं काय? हिप्पी फुरे मी हिप्पी फुरे पिक्चर म्हणजे प्रोडक्शन डिझाईन मी पूर्ण केलं होतं. जे प्रोड्युसर होते त्यांच्यासाठी मी केलं होतं. म्हणजे सगळे आर्टिस्ट, सगळे मेकअपमन, हे सगळे फायनलाइज मी केलं होतं. आणि त्याच्यात मी काम पण केलं. त्याचं शूटिंग वेंगुर्ल्याला झालं होतं. प्रसाद ओक होता, पुष्कर क्षोत्री होता. तर खूप मजा होती. स्मिता गोंडकर होती त्याच्यामध्ये, आणि शरद पोंक्षे होता. मोठे आर्टिस्ट होते, आणि पिक्चर पण छान होतं, एकदम मस्त पिक्चर होतं. आणि त्याची पण आउटडोर शूटिंग होतं, वेंगुर्ल्याला केलं, खूप मजा आली होती त्याची. ते स्मिता गोंडकरचं बिकिनी मधलं गाजलं त्याच वेळेला. हो, त्याच वेळेला झालं. तिने म्हणजे खूप मस्त मुलगी, आणि तिने बिनधास्त काम केलंय त्याच्यामध्ये. आणि सिनेमामध्ये काही ती गोव्यातली मुलगी असते आणि असं काहीतरी कॅरेक्टर होतं ना? गोव्यातली असते असं काही नव्हतं.
म्हणजे, पण आम्ही शूटिंग तिकडे केलं होतं. पण ती बिनधास्त मुलगी असते आणि तिने केलं पण ते चांगलं, म्हणजे छान केलंय आणि ती मजा आली ते काम करत. त्यावेळेला मराठी सिनेमामध्ये म्हणजे आता ह्या गोष्टीला जवळ 15 वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली. नाही, हिप्पी फुर्रेला 15 वर्ष नाही झाली, मला वाटतं एक 8 वर्ष झाली असतील. हिप्पी फुर्रे 8-10 वर्ष झाली. 10 वर्ष तर 10 वर्ष झाली. 10 वर्षापूर्वी असं करणं म्हणजे हो अगदीच, म्हणजे आता कॉमन होत चाललंय, आता एकदम कॉमन आहे. पण कसं आहे ना, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं बिकिनी तर फार पूर्वी घातलेली आहे आपल्या, मला वाटतं मीनाक्षी शिरोडकर बेदिंग ब्रह्मचारी चित्रपटामध्ये आणि त्याच्या खेळ खेळूया, बरोबर. आणि 40च्या दशकातला सिनेमा आहे. आणि आता एकदम डायरेक्ट हिनी ती डेअरिंग केलं, मराठी मुलगी मराठी पिक्चर मध्ये तिने केलं डेअरिंग आणि छान कॅरी केलं तिने, म्हणजे कुठेही वल्गर नाही वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे एक्झॅक्टली. म्हणजे ते दोन गोष्टी असतात ना, की कधीतरी ते वल्गर वाटतं, ते सीन्स तसे शूट केले जातात, पण हिच्यात ते बघायला छान वाटतं, डिसेंट होतं ते, म्हणजे त्याला ग्लॅमर होतं, त्यामुळे ते पॉझिटिव्हली घेतलं गेलं. बरोबर. आणि एकूण आता जो अभिनेत्रींमध्ये बिनधास्तपणा गेल्या 10 वर्षात आलेला आहे, तर तुला असं नाही वाटत की ज्या काळात तू सुरू केलं त्याला बरोबर नातेवाईक वगैरे असायचे, करेक्ट, तर आपण जरा उशिरा करिअर सुरू केलं असतं तर म्हणजे असं मला करायला हो नाही, कसं असतं उशिरा करिअर सुरू केलं असतं तर पेक्षा आपणच उशिरा आलो. मला असं वाटतं की मी जास्त फोकस केला असता करिअरकडे तर कदाचित खूप काही, कारण आता पण मी बघा 35-40 सिरियल्स केल्या, 15-20 पिक्चर्स केले, ऍड फिल्म्स केल्या, डॉक्युमेंटरीज केल्या, खूप काय केलं, पण तरी देखील असं वाटतं की आपण काहीच केलं नाही. म्हणजे आत्ताच्या एवढं प्रगती पुस्तक असून सुद्धा वाटतं की अजून काहीच नाही, म्हणजे म्हणजे असं वाटतं की खूप काहीतरी करायचंय आणि ते मला करायला नाही मिळालं. मी करिअरकडे थोडंसं म्हणजे लाईटली घेतलं असं म्हणायला हरकत नाही. इनफॅक्ट खरं सांगायचं तर मला करिअर करायचंच नव्हतं. मी M.Com केलं, मी हिंदी पंडित आहे आणि त्यावेळेला एवढंच होतं शिकायचं, मग मुलींनी लग्न करायचं, काहीतरी बँकेच्या परीक्षा द्यायच्या, मग चांगला मुलगा मिळतो. आम्हाला आई वडिलांनी मला एवढंच शिकवलं होतं, त्यामुळे माझं थिंकिंग पण तेवढंच होतं. हे मला असंच बघितलं गेलं, विचारलं गेलं, नाही म्हणाले, मग हो म्हणले, असं सगळं माझं करिअर झालं. मग त्यामुळे काय झालं, करिअरकडे मी सिरियसली बघितलं नाही. फक्त डोक्यात एकच की लग्न करायचं, ते कशासाठी ते मला अजूनही कळलं नाही. त्यावेळेला ते होतं मात्र की चांगला मुलगा लग्न करायचं. फक्त एक नशिबाने मुलगा असा मिळाला की ज्याला इंडस्ट्रीची माहिती होती, त्यामुळे कामाची पद्धत, उशीर होणं, सगळं माहिती होतं, आउटडोर्सला त्यामुळे ते चालून गेलं आणि मग माझं करिअर होत राहिलं, चालू राहिलं, म्हणजे असं. तर ते तुम्ही म्हणता तसं की त्यावेळी आत्ताचे हे जर बिनधास्त बघते तर आता मोकळे ढाकळे म्हणू असं. पण तो मी सांगता ना, तो उपजतच नव्हता ना, अजिबातच नव्हता. म्हणजे मला पहिल्या पिक्चरच्या वेळी जीन्स घालून मला बाहेर यायला मी 1 तास लावला रूम मध्ये. म्हणजे मी गावातली मुलगी, कधी घातलंच नव्हतं ना, तर मला असं वाटलं बापरे कशी, म्हणजे मी येतच नव्हते प्रकाश बेंडेंच्या पिक्चरच्या वेळेला, बाहेरच येत नव्हते, म्हणजे अशी मुलगी होते मी. तर त्यामुळे आता मला वाटतं की अरे यार, आत्ताच्या काळातली मी असतं तर किती मस्त केलं असतं. कारण आता मी खूप चेंज झाली आहे. आता नवऱ्या मुनी सुद्धा खूप फ्रीडम दिलं, काही बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मुंबईत राहिल्यामुळे आपण स्वतःला चेंज केलं, त्यामुळे माझ्यामध्ये पण तो मोकळेपणा आलाय. ते बोलण्यात दिसत आहे आपली पहिली भेट आणि करेक्ट, बरोबर. पण आता एक फायनली तुझी साडीची जी जाहिरात, म्हणजे गमतीमध्ये नेहमी असं म्हटलं जायचं की साडीची जाहिरात सुरू झाली की पेंटमध्ये लोक त्या मी त्या काय टीव्ही घरोघरी आले नव्हते तो, बरोबर, पण लोक असे दुकानामध्ये आहेत, सलूनच्या बाहेर आहेत, लोक ती जाहिरात बघण्यासाठी थांबायची. तो काय किस्सा आहे? तो किस्सा म्हणजे सगळ्यात पहिला माझा कॅमेऱ्याचा समोरचा अनुभव म्हणजे ती ऍड बनारस सिल्क हाऊस, साडी शॉप होतं दादरला, 3 मजली शॉप होतं आणि त्याची ऍड आम्ही केली. त्या ऍड मध्ये मी, वर्षा उसगावकर, प्रशांत दामले, जयश्री गडकर. अरे वा, चांगली. आणि मला ती मिळून गेली ऍड. ती ऍड मिळाली तर मला एवढंच होतं की ते मस्त ना, एक बनारसी साडी असते, कांजीवरम असते, तर पटोला नावाची साडी असते, तर ती मी घ्यायची आणि मला पटोला असं घेऊन ते म्हणायचं.
तर ही ऍड असते किती 30 सेकंदाची ऍड, ती अशी येते ना येते ती जाते, पण जेव्हा तुला 3 सेकंद मिळणार अक्षरशः, तर त्याच्यामध्ये पेणमधल्या लोकांना जेव्हा समजलं, पेण छोटं गाव, हो. अरे ह्या आपल्या गावातल्या मुलीला ऍड मिळाली, आणि त्यावेळी टीव्हीवर, अरे पेपरमध्ये इतकंसं नाव जरी आलं तरी तेव्हा खूप व्हायचं, तर टीव्हीवर दिसणार म्हटल्यावर सगळ्यांना खूप म्हणजे मी काहीतरी फार काहीतरी केलंय असं सगळ्यांना वाटत होतं तेव्हा. आणि बरोबर 7:30च्या बातम्यांच्या आधी 7:20ला ती ऍड यायची. तर 7:10 पासून अख्खं पेण टीव्ही समोर बसून राहायचं की ते हेमांगी खोपकरची ऍड येणार आहे. बरं, डोळ्याचं पातं लावतं ती ऍड निघून पण जायची, पण सगळेजण बसायचे आणि सगळ्यांनी ती ऍड बघितली. मग काही आपल्या गावामध्ये असतात ना की जे असे टवाळखोर मुलं, जी कोपऱ्यावर, ते कधीतरी मी तिथून चाललेली असेल की ते मला पटवला असं पण झालेलं आहे त्याच्यात. हा, ती पण गंमत झालेली आहे. पण एक सगळ्यांना अभिमान होता, म्हणजे पेणमधून मला खूप कौतुक मिळालं, म्हणजे असं पेणमधल्या लोकांकडून. आता माझ्या हातामध्ये 2 फोटो आहेत आणि एका सिनेमाचं बुकलेट आहे. तुझ्या काय आठवणी? हो, उमाताई आहेत आणि आशा दिदी आहेत, आशा भोसले. हे माझं पहिलं पिक्चर आपण यांना पाहिलं का, आणि त्याचं पहिलं गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. आणि तेव्हा कसं सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन ना, ते रेकॉर्डिंग पण नवीन, म्हणजे कसं. आणि त्याच्यानंतर आशाताई, बापरे, म्हणजे आशाताईंशी मी बोलले, म्हणजे हे खूपच माझ्यासाठी काय होतं ना, मी आता शब्दात नाही सांगू शकत. आणि हे रेकॉर्डिंगचा फोटो आहे हा त्यावेळेचा, आणि मजा आली होती. ते गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, आम्हाला कळलं की कसं होतं, काय होतं. आणि आम्हाला सगळ्या आर्टिस्टना त्यांनी मुद्दामून त्या दिवशी बोलवलं होतं, कारण आम्ही 4 नवीन आर्टिस्ट होतो. मी, ललित राजे, रेशम टिपणीस आणि गिरीश परदेसी, आम्ही 4घही नवीन होतो. तर कसं गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, मग तुम्हाला कसे बोलायचे आहेत, मग ते आशाताई कशा, मग त्या कशा हरकती घेतात, हे सगळं आम्ही तिथे बघितलं होतं त्यावेळेला. व्हेरी गुड. पहिल्या सिनेमात. हो, अगदी. आणि यांनी कौतुक पण केलं होतं मला, आशाताईंनी, म्हणजे छान आहे मुलगी, असं मला अजून ते आठवते कॉमेंट. मजा आली होती. आणि उमाताईंबद्दल तर काय बोलणार, उमाताई म्हणजे माझी आईच होती, कारण त्यांच्याच घरी मी राहायचे. सायनला, कारण पहिलं, बरोबर. आणि पहिलं पिक्चर त्याच, म्हणजे ती कमिटमेंट होती की आम्ही म्हटलं की आम्ही नाहीच म्हणत होतो ना पिक्चरला, तर ते म्हटले की नाही ही माझ्या मुलीसारखी राहील आमच्या घरी. आणि तसंच त्यांनी केलं. त्यांचं पिक्चर होईपर्यंत मी त्यांच्या घरी राहायचे, आणि अगदी म्हणजे छान छान वागवलं त्यांनी मला, म्हणजे माझ्या आईपेक्षा जास्त माया त्यांनी माझ्यावर केली. हो. हिप्पी फुर्रेचा हा फोटो आहे. लालन सारंग, स्मिता गोंडकर, प्रसाद ओक, पुष्कर आणि मी. लालन सारंगांसोबत काम करायला मिळालं, ते मला तेव्हा सुद्धा खूप आनंदच झाला. आणि आम्ही एकत्र वेंगुर्ल्याला मला वाटतं 15 दिवस होतो. पुष्करच्या आईचा रोल केला होता मी त्याच्यामध्ये, आणि पुष्कर प्रसाद बरोबर होते. दोघं तर खूप मास्टर आहेत, म्हणजे खूप छान आर्टिस्ट आहेत. लालन ताईंबद्दल तर काय बोलायचं. त्यामुळे म्हणजे, आणि तिथे कसं प्रोडक्शन डिझायनर मी होते, त्यामुळे तोही एक वेगळा मान मला होता. तर मजा आली होती हे शूटिंग करायला, खूप छान मजा आली. हे अच्छा, दुर्गा म्हणतात मला, कल्याणीचा सिनेमा, करेक्ट. आणि राजू परसेकरांनी डिरेक्ट केला होता. सुरेखा होती त्याच्यामध्ये, कुलदीप पवार बरोबर, आणि दीपाली होती, मिलिंद गवळी. आणि मी मिलिंद गवळीच्या आईचा रोल केला होता. आणि त्याच्यामध्ये पुरं म्हणजे व्हाईट पॅच लावून, म्हणजे एक मोठ्या घराण्यातली जी आई असते तसा तो रोल होता. तो रोल केला होता. आणि ह्याचं सगळं शूटिंग मुंबईतच झालं होतं. आणि सगळी टीम छान होती, मजा आली करायला. राजू परसेकरांनीच माझं कास्टिंग केलं होतं, आणि मजा आली. असे आठवणी आहेत ह्या सगळ्या जुन्या. हे तुम्ही दाखवल्यावर एकदम म्हणजे त्या ह्याच्यात जातो आपण, त्या आठवणी येतात. मजा केली होती, आम्ही कॉमेडी करायचो. सुरेखा होती, सुरेखा, मी, मिलिंद, आम्ही म्हणजे नुसतं हसतच राहायचो, म्हणजे कॉमेडी चालायची आमची सेटवर, मजा चालायची एकदम. हलक्या फुलक्या वातावरणामध्ये तुम्ही सिनेमा केलात. हो, अगदी. हेमांगी, आता आपण रॅपिड फायर. ओके. पेण की वाशी? पेण. का? पेण म्हणजे एक तर माहेर, आणि पेणनी मला इतकं कौतुक दिलंय ना,
म्हणजे सगळ्या लोकांनी माझं एवढं कौतुक केलेलं आहे. आजही त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये माझ्याबद्दल कौतुक असतं. त्यामुळे मी पेणला विसरू शकत. पेणबद्दल मला एक सॉफ्ट कॉर्नर आहे, एक वेगळी जागा आहे मला पेणसाठी. म्हणजे मी पेणला नाही विसरू शकत. मायाची सावली, माझा चकुला. मायेची सावली, माझा चकुला. मायेची सावली. काही खास कारण आहे? कारण त्यातला रोल माझा चांगला होता. श्रीराम लागू होते, त्यांची मी सून होती. अश्विनी पण होती ना? अश्विनी होती. अश्विनी आणि अजिंक्य देव यांची मी मुलगी. आणि आपला अशोक शिंदे माझा हिरो. आणि त्याच्यात म्हणजे मोठा रोल होता आणि चांगला रोल होता. आणि त्याच्यात म्हणजे पूर्ण पुण्याला आणि इकडे शूटिंग केलं होतं आम्ही. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला होता मला. एखादी आठवण या कलाकारांबद्दलची? या कलाकारांबद्दलची म्हणजे आशालता ताई होत्या वाघबावकर. नंतर श्रीराम लागूंबरोबर काम करायचं म्हटल्यावरच एक तर मला खूप अरे बापरे त्यांच्याबरोबर काम करायचं असं होतं. पण आठवण म्हणजे खूप, एक तर अशोक बरोबर मी खूप काम केलेलं आहे. आणि अशोकने तसं खूप सांभाळून घेतलं होतं मला. वेळोवेळी काही काही धडे द्यायचा काही याच्यामधले. आणि मायाच्या सावलीमधला रोल चांगला होता. म्हणजे अशोक शिंदे आणि तू अशी पेअर होती, गाजलेली पेअर. येस येस येस, बरोबर. रील की रील? रील की रील? रील सोशल मीडियावर. पण तुझं सोशल मीडियावर फार दिसत नाही. मी कमी आहे, पण माझा विचार आहे. म्हणजे मला करायचं आहे, पण अजून मी स्टार्ट नाही केलेलं आहे. पण मला आवडतं. मी लोकांची रील बघते. म्हणून रील्स. हा, बरोबर. इनडोअर शूटिंग की आउटडोर शूटिंग? आउटडोर शूटिंग. आउटडोर शूटिंगला गेल्यावर काय होतं ना, की कम्प्लीट आपण आपल्या सगळ्या जे डे टू डे ॲक्टिव्हिटीपासून लांब असतो, चिंता नसते आणि पूर्ण फोकस आपण आपल्या प्रोजेक्टवर करू शकतो. आणि सगळ्या आर्टिस्ट बरोबर असतात, जास्त रिलेशन होऊ शकतं, त्याचा इनपुट चांगला मिळतो आपल्याला. म्हणजे सगळा मेकअप रूम, व्हॅनिटी. हे बघा कसं आहे ना, त्यावेळेला मेकअप रूमच होती, पण व्हॅनिटी. कारण नो डाऊट व्हॅनिटीमध्ये चांगले सोय असते, आपल्याला कुठेही अवेलेबल होऊ शकते आउटडोर्सला. हा, त्याच्यामुळे चादर लावा किंवा मग शेतात कुठेतरी जा, कितीतरी गोष्टी होत्या. ते शेतातली तर म्हणजे आम्ही शूटिंग करायचो म्हणजे कोल्हापूर वाईला. तर आता कपडे बदलायचे आहेत किंवा इव्हन वॉशरूमला जायचंय, तर तिथे तो प्रकार नव्हताच ना त्यावेळेला. तर मग शेतात जायचं. आता मी साऱ्या सज्जनचे शूटिंग केलं होतं. त्याचा गाण्याचं आम्ही शूटिंग असंच इंटिरियरला आतमध्ये शेतात जाऊन केलं होतं. त्याच्यात मला ती 9वारी साडी, त्याच्यात 100 पिना लावलेल्या. आणि मग त्यावेळेला काही व्हॅनिटी नाही, काही नाही. तर मग आम्हाला शेतात जाऊनच सगळ्या गोष्टी अनकम्फर्ट, पण त्याच्यामध्ये आता कामाची गरज म्हणून करायचो. पण ते करायचो आणि ती सुद्धा मजा होती. म्हणजे ते सुद्धा वेगळी मजा होती. हो हो हो, अगदी. फिश करी की फ्राईड फिश? फ्राईड फिश खास करून. हो हो, अगदी. कारण मी सीकेपी आहे. आणि सीकेपी लोकांची फिश बस. आणि पेंटची आहे म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलंच असेल. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओटीडी? कारण तुझं दामोदर ना ते पेंटचं थिएटर. हो हो हो. नाही, आता तर सिंगल स्क्रीन तर मला वाटतं नाहीच, म्हणजे तसं मागेच पडलेलं आहे. पण मल्टिप्लेक्स पण हरकत नाही म्हणायला. म्हणजे कारण सगळी आपण जातो आणि तिथेच जाऊन बघतो पिक्चर्स आणि येतात चांगले चांगले पिक्चर्स, मजा येते. आताच परवा मी पिक्चर बघून आली पुष्पा. त्याच्यावर एवढी पुष्पा 2 तर कॉन्ट्रोवर्सी झाली होती. म्हटलं चला बघून यावं म्हणून. तर पण मल्टिप्लेक्स. टाळ्या शिटायचं आवड आहे म्हणजे? हो हो, मला आवड आहे. मला माझ्यावर पण कोण शिट्या मारलेल्या आवडतात. मग तू कधी तुझा सिनेमा बघायला गेली आणि तुझ्या सिटीवर नाही, असं नाही झालं. म्हणजे असं कधी नाही झालं. पण तू आता पेंडला गेली आणि कोणी शिटी मारली मी त्या काळामध्ये? हो, आवडायचं की आवडतं. मला असं वाटतं प्रत्येक मुलीला ना कोणीतरी असं अप्रिशिएट केलं, हे केलं तर आवडतं. अच्छा. म्हणजे असं आपण काही लगेच राग बी घेत नाही, आवडतं ते. म्हणजे कुठेतरी ते मला असं वाटतं मी ते हेल्दी फ्लर्टिंग मध्ये घेते आणि मला आवडतं. व्हेरी गुड. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? ऍक्च्युली वृत्तपत्र. म्हणजे असं जुन्या पद्धतीने आवडतं. ते आवडतं, अजूनही त्याच्यात आहे. कारण आपण त्या झोन मधून आलोत म्हणून. पण आता ऍक्च्युली सोशल मीडियाच हे आहे. म्हणजे आताचं जनरेशन त्याच्यावरच आहे. ते लोक वृत्तपत्र हातात घेऊन वाचत नाहीत. म्हणजे तसंही. पण मी अजूनही वाचते. म्हणजे परत शेवटचा एक प्रश्न. तू एसटीतून प्रवास सुरू केला इंडस्ट्रीमध्ये येण्याचा. हो हो. आणि आज गाडी. हो. कसं म्हणजे हा प्रवासाबद्दल एका ओळीत सांगायचं तर? एका ओळीत सांगायचं म्हणजे काय, म्हणजे ही मला नाही समज.
एक रोलर कोस्टर राईड म्हणता येईल माझी. कारण जी धक्क्याबुक्कीतून उभं राहून कसं कसं एसटीतून प्रवास करणारी मुलगी आज मर्सिडीजमधून फिरते. तर हे आय डोंट नो, म्हणजे ते एक, मी जेव्हा बसते ना गाडीमध्ये तेव्हा कितीतरी वेळा मला एसटी दिसते आम्हाला वाशीवर, आणि त्याच्या मागे असतं ती अलिबाग बिलिबागची एसटी असली पेंड मागे असतं बघा, पेंड लिहिलं. हा, तर ते डेपोचं ते बघून सुद्धा मला असं वाटतं. आणि मी परत त्या ह्याच्यात जाते काळामध्ये. पण मी ते पण एन्जॉय केलं होतं, ते सुद्धा एन्जॉय केलं होतं, हे पण एन्जॉय करते. पण ती सुद्धा मजा होती त्यावेळची, आणि ती त्यावेळेचं ते स्ट्रगल होतं. म्हणून मला आत्ताची मी ही मर्सिडीज एन्जॉय करते. तर अशी हेमांगी खोपकर राव, हो, तू आज वाशीवरून आमच्या अंधेरीच्या ऑफिसला आली आणि अतिशय मनमोकळेपणाने म्हणेन मी आमच्याशी गप्पा केल्या, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याच्या इथे मी एक सांगते की मला सुद्धा खूप बरं वाटलं, कारण आपण सगळ्यात पहिल्यांदा भेटलो ते माझ्या पहिल्या पिक्चरच्या वेळेला, आणि नंतर मध्ये मध्ये असं भेटत राहिलो. पण आज तुम्ही सुद्धा मला खूप जास्त वेळ भेटलात आणि मला एक्सप्रेस करायची संधी दिली. येस, त्यामुळे मुलाखतीमध्ये गंमत असं आहे की समोरच्या व्यक्तीने जास्त बोलावं. करेक्ट आहे, ते कसं बोलतं करावं ते तुमच्याकडे आहे ना कला. येस. तर हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.